हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आता टेरेसवर आलेले होते आणि इथे मी आता जे कांदे लावलेले होते, म्हणजे कांद्याची पात आणलेली होती भाजीसाठी, तर त्याचेच हे कांदे मी इथं काढून ठेवलेले होते. आणि मग जो माझ्याकडं भांड्यांची जी पाटी होती ना, तर ती तुटलेली होती प्लास्टिकची, तर त्यातच मी माती वगैरे टाकली आणि त्यातच हे वरची जी पात असते ना त्याची भाजी बनवली होती. आणि जे कांदे असतात ना ते असे मी लावले इथे आता. आणि त्यानंतर मग कुंदालाही छान असे फुलं येत आहे आणि कढीपत्ता पण मस्त असा फुटलेला आहे. तर आज गुरुवार होता, तर मिस्टरांना भगर वगैरे करून दिली सकाळी टिफिनमध्ये. आणि त्यानंतर आरव आणि भूमीसाठी मी इथं भेंडीची भाजी तयार करून घेतलेली होती. आणि नंतर खिचडी बनवत होते आणि त्यासाठी मी बटाटे उकडून बारीक कापून घेतलेले होते आणि 2-3 मिरच्या ना खलबत्त्यामध्ये अशा बारीक करून घेत होते. तर जेव्हाही मला खिचडी बनवायची असते ना उपवासासाठी, तर मी ती तुपातच बनवत असते, कारण घरी बनवलेलं तूप असतं म्हणून. आणि इथं मी 2-3 चमचे ना तूप टाकून घेते आणि ज्या कुटलेल्या मिरच्या आहे ना त्या तेलामध्ये ना व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे त्या जास्त असं तिखट वगैरे लागत नाही. तर मग तूप तापल्यानंतर आहे ना मी आता इथं मिरच्या टाकून आहे ना थोडंसं असं 1-2 मिनटं आहे ना तुपामध्ये परतवून घेणार आहे. तर आता तिथं तूप तापलेलं आहे आणि मी मिरचीचा जो ठेचा केलेला होता ना तो कढईमध्ये टाकून घेतला आहे. आणि 1-2 मिनटं आहे ना असं तुपामध्ये परतल्यानंतर साबुदाणा टाकते. आणि साबुदाणाही मी सकाळीच भिजत टाकलेला होता, तरी अगदी मस्त भिजलेला होता, कारण 8-9 वाजता टाकलेला होता. आणि थोडेसे जिरे पण टाकले होते जेव्हा मी मिरच्या टाकल्या होत्या तेव्हा. आणि नंतर साबुदाणा टाकला आणि आता थोडंसं वाफ द्यायची, त्याला असं परतवून घेतलं तुपामध्ये व्यवस्थित. आणि नंतर 5-1 मिनटं झाकण ठेवलं आणि मग साबुदाणा आहे ना छान असा मऊ होतो. आणि त्यानंतर मग मी जे बारीक कापून घेतलेले बटाटे होते तेही इथं टाकते. टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं परतून घेतलं आणि पुन्हा आता मीठ टाकलं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर मग मी शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित असं परतवून घेते. आणि म्हणजे अशी खिचडी ना मस्त लागते खायला. तर आता मस्त खिचडी झालेली होती आणि दही टाकून आहे ना तर खिचडीची टेस्ट आहे ना मस्त लागते. तर आता खिचडी वगैरे खाते आणि त्यानंतर मग मला हॉलही आवरून घ्यायचा आहे, कारण आरव झोपलेला होता आणि आता भरपूर त्याने पसारा केलेला आहे हॉलमध्ये. तर आता खिचडी वगैरे खाते आणि नंतर मग बाकीचा पसारा आवरते. तर आता हे बघू शकता, आता पूर्ण घरामध्ये आमच्या ABCD आणि 1-2 पडलेले असतात, कारण त्याला जेव्हा जे खेळायचं असतं तेव्हा तो ते वस्तू बरोबर खेळतो आणि नंतर त्याचा खेळणं झाल्यानंतर तो फेकून देतो. असं दिवसभर चालू असतं, कारण तो एकाही वस्तूबरोबर व्यवस्थित त्याचा खेळत नाही. कारण थोड्या वेळ याच्याबरोबर खेळला तर लगेच त्याला बॉल लागतो, नंतर गाड्या लागतात, असं त्याचा मूड चेंज होत राहतो. म्हणून तो दिवसभर सर्व पसारा आमचा हॉलमध्ये काढलेला असतो. आता झोपलेला आहे तर पुन्हा ठेवून देते, कारण आता तो उठल्यानंतर पुन्हा हे सर्व वस्तू बाहेर येतात. तर दिवसभर असं चालू असतं. तर खेळणी वगैरे सगळ्या उचलून मध्ये ठेवून दिल्या. आता त्याच्यानंतर झाडू मारून घेते, कारण आता तुम्ही बघू शकता अगदी असा जे कागदाचे तुकडे वगैरे सगळं आमच्या घरात पडलेलं असतं हॉलमध्ये.
तर कारण त्याला आहे ना असं बारीक तुकडे वगैरे असे खेळायला ना खूप आवडतं आणि ते कागदाच्याही वस्तू त्याला खूप आवडतात. ते सण तयार करून घेणं, गाडी वगैरे असं ज्या कट करून कात्रीने ज्या वस्तू राहतात ना त्या खूप आवडतात त्याला. आणि यानंतर माझा हॉल वगैरे सगळा क्लीन करून झालेला होता आणि आता सोफ्यावर ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या ठेवून देते. कारण हे जे वाफेचं मशीन आहे ते आरोसाठी, कारण सर्दी वगैरे झाली तर त्याला इथं मी वाफ देत असते. तर बाकीचं सर्वांच्या वस्तू ठेवल्या आहे, तरी बाकीचे 2 रूमचा खूप पसारा पडलेला आहे, तोही आवरायचा आहे. तर टेरेसवर बोरनान केलेलं होतं, तिथंही भरपूर पसार झालेला होता. चेअर वगैरे बाहेर काढलेल्या होत्या डायनिंग टेबलच्या, तर त्याही मला ठेवायच्या आहे. तर त्याही आता एका साईडला लावून ठेवते, कारण त्या हॉल आणि किचनच्या तिथं मध्ये डायनिंग टेबल होता तिथं ठेवायचो, पण आता आरव खेळत असतो त्यामुळं त्या वस्तूही आता इथं टेरेसवरती या रूममध्ये ठेवलेल्या आहे. कारण त्याला पूर्ण असं घरामध्ये थोडं मोकळं लागतं खेळण्यासाठी, म्हणून मग आता चेअर वगैरे आम्ही या सर्व या रूममध्ये टेरेसच्या इथं ठेवून साईडला लावून ठेवतो. म्हणजे टेरेसवर वगैरे बाहेर बसायचं असेल तर मग इथून घेऊन बाहेर बसतो.